वेलकम स्टुडंट. 9th स्टँडर्ड युनिट टेस्ट 1 एक्झाम 2024. तर त्याच्यासाठी आपण मॅथमॅटिक्स पार्ट 2, त्याला आपण जॉमेट्री सुद्धा म्हणतो. तर त्याचा एक प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर आपण तयार केलेला आहे, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन दिसतील. यातले काही क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये नक्की दिसतील आणि यासारखे जर तुम्ही क्वेश्चन केलेत तर नक्कीच तुमचं युनिट टेस्ट 1 मॅथमॅटिक्स पार्ट 2 सब्जेक्टचं प्रिपरेशन चांगलं होईल. टोटल मार्क्स आहे 20 अँड टाइम 1 hour. ओके. तर क्वेश्चन नंबर 1, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर 4 मार्क्स. ओके, करेक्ट अल्टरनेटिव्हचे टोटल 4 क्वेश्चन असतील, 1 मार्क इच, आणि तुम्हाला 4 मार्क्स त्याच्यामध्ये मिळतील. 4 क्वेश्चन 4 मार्क. इच क्वेश्चन कॅरीज 1 मार्क. ना त्यातलं फर्स्ट वन आहे, टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय अ ट्रान्सव्हर्सल. ओके, इफ द मेजर ऑफ वन ऑफ द अल्टरनेट इंटेरियर अँगल इज 75 degree, then the measure of other angle is, okay, suppose there are two parallel lines and there is another transversal. Suppose this is a 75 degree, then its alternate interior angle, high interior angle. If lines parallel, then alternate interior angles are congruent. कसे असतात ते कॉन्ग्रंट, त्यामुळे हा अँगल सुद्धा किती असणार, 75 डिग्री. ओके, त्यातला एक अल्टरनेट अँगल जर 75 डिग्री असेल तर दुसरा त्याचा करस्पॉन्डिंग अल्टरनेट अँगल पण काय असणार आहे, त्याच्याशी रिलेटेड दुसरा पेअर ऑफ अल्टरनेट अँगल पण काय असणार, कॉन्ग्रंट. ओके, तर 75 डिग्री. सो कुठला ऑप्शन करेक्ट येईल? एक अँगल जर त्यातला 75 डिग्री असेल तर दुसरा पण 75. सो एक्झाम मध्ये तुम्ही ऑप्शन सी लिहा आणि त्याला पुढे आन्सर 75 डिग्री. ओके. Now, next one. How many points are there in the intersection of two distinct lines? Suppose there are two lines and they intersect at a point. ओके, एखाद्या पॉइंट मध्ये असे इंटरसेक्ट होत असतील तर किती पॉइंट मध्ये ते इंटरसेक्ट होतात? ओनली वन. सपोज हा काहीतरी ए पॉइंट आहे तर त्या एकाच पॉइंट मध्ये ते इंटरसेक्ट होतात. सो हाऊ मेनी पॉइंट्स आर देअर इन द इंटरसेक्शन ऑफ टू डिस्टिंक्ट लाईन्स? त्यांच्या इंटरसेक्शन मध्ये कॉमन इंटरसेक्शन मध्ये किती पॉइंट्स असणार आहेत? ओनली वन. ओके, so option C is correct, 1. Now next one, if transversal intersects two parallel lines, then sum of interior angles on the same side. Suppose there are two parallel lines, okay, and A and B are interior angles on same side. एका साइडला असणारे इंटेरियर अँगल, तर A प्लस बी इंटेरियर अँगलची सम किती असते? लाईन्स पॅरलल असतील तर. इथं दिलेलं आहे लाईन्स आर पॅरलल. सो इफ लाईन्स पॅरलल, देन सम ऑफ इंटेरियर अँगल इज 180 डिग्री. Which option is correct? Option C. Okay, 180 degree. That is correct. How many lines are determined by three distinct points? Suppose the 3 points are, okay, 3 points are collinear, म्हणजे एकाच लाईनवर असतील तर त्याच्यातून जाणारे आपण एकच लाईन ड्रॉ करू शकतो. ओके, बट ते जर नॉन कोलिनियर असतील म्हणजे एकाच लाईनवर नसतील तर अशा आपण किती लाईन्स ड्रॉ करू शकतो? 1, 2 अँड 3. सो असे 3 पॉइंट्स असतील तर 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स असतील तर 3. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, 1 or 3. असं करून लिहायचं, सी 1 or 3 हे आन्सर मध्ये लिहायचं तुम्ही. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन 1B. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स फॉर 2 मार्क्स. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स इन कंडिशनल फॉर्म. कंडिशनल फॉर्म म्हणजे कुठला? इफ अँड देन. कुठल्या फॉर्म मध्ये लिहायचा आहे? इफ अँड देन फॉर्म मध्ये लिहायचं. अँगल्स इन लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. लिनियर पेअर मधले अँगल्स कसे असतात? सप्लिमेंटरी असतात. सो हे कसं लिहायचं? इफ अँगल्स इन लिनियर पेअर, देन दे आर, ओके, देन दे आर सप्लिमेंटरी. ओके, कसं करायचं? इफ स्टार्ट करायचं अँगल्स इन लिनियर पेअर, देन दे आर सप्लिमेंटरी, असं सेंटेन्स लिहायचं इफ आणि देन मध्ये. आणखीन एक याच्यामध्ये एक 1 मार्कला एक इफ आणि देन कंडिशनल मध्ये लिहायचं 1 मार्क. नाउ नेक्स्ट वन. If y is equal to 108, x is equal to 71 degree, are the lines m and n parallel? या m आणि n पॅरलल आहेत का? तर x आणि y ची ऍडिशन करायची, अँगल x प्लस अँगल y. सो 108 प्लस 71, तर त्यांची ऍडिशन किती येणार आहे? 179 डिग्री. ओके, सो पॅरलल असण्यासाठी हे कसले अँगल आहेत? x आणि y इंटेरियर. पॅरलल असण्यासाठी सम किती पाहिजे? 180 डिग्री. पण आता किती आले? 179. म्हणजे लाईन्स काय नसणार आहेत? पॅरलल नसणार. सो कसं सेंटेन्स लिहायचं त्याच्यामध्ये? लाईन m अँड लाईन n
आर नॉट पॅरलल. ओके, पूर्ण स्पेलिंग लिहा तुम्ही, नॉट पॅरलल. मग पॅरलल नाही, त्याला रिझन पण लिहायचं ब्रॅकेटमध्ये खाली. कुठली टेस्ट वापरली आपण? इंटेरियर अँगल टेस्ट. इंटेरियर अँगल टेस्ट काय सांगते? इंटेरियर अँगलची सम जर 180 असेल तरच लाईन पॅरल असेल, पण इथं सम किती आले? 170 लाईन. सो बाय इंटेरियर अँगल टेस्ट लाईन्स आर नॉट पॅरलल. रिझन पण लिहायचं ब्रॅकेटमध्ये समोर. ओके, सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन. राईट द कॉन्व्हर्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. प्रत्येक स्टेटमेंटचं काय लिहायचं? कॉन्व्हर्स लिहायचं. कॉन्व्हर्स म्हणजे इफचं स्टेटमेंट असेल ते देनला लिहायचं, इफ आणि देन मधलं. तर इफ आणि देन मध्ये इंटरचेंज करायचं. जर स्टेटमेंट एखादं इफ देन मध्ये नसेल तर आधी इफ देन मध्ये लिहा आणि इफ आणि देन एकमेकाला काय करा? स्टेटमेंट इंटरचेंज करा. फर्स्ट वन. नाव नेक्स्ट वन. तर इफ आणि देनचा इंटरचेंज करायचा. ओके, इफ आणि देनचं स्टेटमेंट काय करायचं? एकमेकांमध्ये इंटरचेंज करायचं. सो काय आहे स्टेटमेंट याच्यामध्ये? तर याच्यामध्ये इफ the sum of measures of all angles in figure is 180 degree, then the figure is triangle. तर सुरुवात इफ पासून करायची आणि त्याला देनचं स्टेटमेंट जोडायचं. द इफ. ओके, इफच्या पुढे काय लिहायचं? इफ द फिगर इज ट्रायंगल. ओके, हे सेंटेन्स लिहायचं. देन हे सेंटेन्स, द सम ऑफ मेजर ऑफ अँगल्स इन फिगर इज 180 डिग्री. ओके, इथे इफचं स्टेटमेंट लिहिलं आपण. इफच्या स्टेटमेंटच्या पुढे काय करायचं? इफ द फिगर इज ट्रायंगल. ओके, तर सेकंड, जस्ट अ मिनिट. देन त्याच्या पुढे काय लिहायचं? द सम ऑफ मेजर ऑफ अँगल ऑफ दॅट फिगर इज 180 डिग्री. म्हणजे इफ आणि देन इंटरचेंज करायचं. ओके, इफ द सम ऑफ डिजिट्स ऑन द नंबर इज डिव्हिजिबल बाय 3, देन द नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. सो स्टार्टिंग कसं करायचं? इफ द नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. ओके, हे सेंटेन्स इथं लिहायचं. देन इफ काढायचं यातलं, द सम ऑफ डिजिट्स ऑन द नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. इफ आणि देनचं स्टेटमेंट काय करायचं? उलट करायचं. ओके, सेकंड क्वेश्चन. इन फिगर इफ, सॉरी, इथे एक कंडिशन द्यायला पाहिजे. इफ ए इज कॉन्गरंट टू बी, क्वेश्चन मध्ये इफ ए इज कॉन्गरंट टू बी अँड एक्स इज कॉन्गरंट टू वाय, देन प्रूव्ह दॅट लाईन एल इज पॅरलल टू लाईन, फर्स्ट लाईन आणि थर्ड लाईन एकमेकाला पॅरलल आहेत. आणि हे दोन दिलेले आहेत क्वेश्चन मध्ये. तिथे प्रिंटिंग मध्ये राहिलेलं अँगल ए इज कॉन्गरंट टू बी अँड एक्स इज कॉन्गरंट टू वाय. तर हे जरा फिगर बघूया आपण. याच्यामध्ये बघा, ए इज कॉन्गरंट टू बी. तर ए आणि बी हे कसले अँगल आहेत? करस्पॉन्डिंग अँगल. सो बाय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट एल इज पॅरलल टू एम. त्याला नंबर 1 द्यायचा, कारण कुठला अँगल आपल्याला कॉन्गरंट दिलं? इक्वल. ए इज इक्वल टू बी, देअरफॉर एल इज पॅरलल टू एम. आणि त्याला रिझन काय? करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. दुसरं काय करता येईल आपल्याला? एक्स आणि वाय हे अल्टरनेट अँगल आहेत झेड मध्ये. ओके, तर एक्स आणि वाय, अँगल एक्स इज इक्वल टू अँगल वाय, किंवा कॉन्करंट पण लिहू शकता तुम्ही जसं क्वेश्चन मध्ये दिलं तसं. देन लाईन एम इज पॅरलल टू एम. सो एम इज पॅरलल टू एन. याला नंबर 2 द्यायचं. आणि याला टेस्ट कुठली वापरली आपण? अल्टरनेट अँगल टेस्ट. तुम्ही फुल फॉर्म लिहा. सो एल एम ला पॅरलल आहे आणि एम एन ला पॅरलल आहे. तर काय होणार? याच्यात एल आणि एन सुद्धा काय होणार? पॅरलल. ओके, फ्रॉम 1 and 2 L is parallel to, just a minute. Okay, L is parallel to M. Sorry, N. Because first is parallel to second, second is parallel to third, then first and third are parallel. तसं L आणि N काय होणार? एकमेकाला parallel होणार. Okay. Now question number 3. Find the distance between AB if coordinate of A and B are -2 and 5. So distance between AB. A चा coordinate किती आहे? -2 आणि B चा किती आहे? 5. तर पहिल्या केसमध्ये काय होणार? ग्रेटर कोण आहे? 5 मायनस, स्मॉलर कोण आहे? -2. तर मायनस मायनस काय होणार? प्लस. म्हणजे 5 + 2 आन्सर किती येणार? 7. सो डिस्टन्स बिटवीन ए बी 7. ते जर आपण दुसऱ्यामध्ये बघितलं तर दुसऱ्यामध्ये काय होणार? डिस्टन्स बिटवीन ए बी, आता कोऑर्डिनेट्स काय आहेत? -7 -9. दोघं पण निगेटिव्ह आहेत, त्यामुळे ग्रेटर कोण येणार? दोन्ही निगेटिव्ह असल्यामुळे -7 मायनस स्मॉलर नंबर -9. तो हे मायनस मायनस काय होणार? प्लस. सो 7 प्लस, सॉरी, -7 + 9. 9 - 7 किती येणार? 2. तर दुसऱ्या केसमध्ये आन्सर किती येणार? 2 येणार. ओके, ना क्वेश्चन नंबर 3. दोन्ही पण थेरम आहेत, 6 मार्क्स. प्रत्येक थेरम 3 मार्क्सला.
prove that the sum of measures of all angles of triangle is 180 degree. And the second, prove that the opposite angles formed by two intersecting lines are of equal measures. So हे जे दोन्ही थेरम आहेत तर त्याचे प्रूफचे व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेले, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. पहिला आणि दुसरा थेरम. ओके, द अपोजिट अँगल्स फॉर्म्ड बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर. तर याचाही प्रूफ दिलेला आहे आणि याचाही, तर ते ऑलरेडी त्याचे व्हिडिओ आहेत. तुम्ही लिंक मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक दिलेली आहे तिथे जाऊन क्लिक करा, तुम्हाला ते व्हिडिओ मिळून जातील. ओके, सो इथे 20 मार्क्स आपला जो टोटल क्वेश्चन पेपर आहे तो कम्प्लीट होतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इतर सब्जेक्टचे जे आहेत 9th स्टँडर्डचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि क्वेश्चन प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर ते बघूया. ओके, थँक्यू.